सर्वांना नमस्कार. सर्वांसाठी खूप छान दिवस. मी आहे नीता. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. आज आणखी एक अध्यायापासून सुरुवात करूया. वाहतूक शिक्षण. ट्रॅफिकचा अर्थ सांगू शकाल का? आपण रहदारीबद्दल का शिकले पाहिजे याचा आपण अंदाज लावू शकता का? चाकाच्या शोधानंतर अर्थातच वाहतुकीत आमूलाग्र बदल झाला. वाहतूक म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी वाहतूक, म्हणजे विशेषतः वाहनांद्वारे. जेव्हा लोक वाहनांचा वापर करून फिरतात किंवा वाहतूक करतात तेव्हा यामुळे वाहतूक कोंडी होते. ट्रॅफिक एज्युकेशन म्हणजे काय? ट्रॅफिक एज्युकेशनचे ज्ञान आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे. वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी नियम आणि कायदे याबद्दल जागरूकता मिळवण्यात मदत होते. वाहतूक कोंडीमुळे आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे अवघड होऊन बसते. आपण हे कसे टाळू शकता आणि त्यासाठी आपण कोणते विविध उपाय करू शकता? त्यासाठी वाहतुकीचे नियम आणि कायदे माहीत असणे गरजेचे आहे. वेगवेगळे नियम आणि कायदे का आहेत? वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी हे नियम आपल्यासाठी ठेवण्यात आले आहेत. हे नियम शिकणे आणि त्यांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. आता आपण शिकायला सुरुवात करूया. शिकण्याचे परिणाम. वाहतूक शिक्षणाची गरज आणि महत्त्व. वाहतूक कोंडी. ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता. मद्यप्राशन करून वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे. ड्रायव्हिंग लायसन्स रद्द. ट्रॅफिक चिन्हे. नोंदणीची आवश्यकता. रोड मार्किंग चिन्हे. रस्त्यांची विभागणी. ट्रॅफिक सिग्नल. रस्ते सुरक्षा. मोटारसायकलसाठी नियम. कीवर्ड. वाहन नोंदणी. सरकारी प्राधिकरणाकडे मोटार वाहनाची नोंदणी. 2. ब्रेथ ॲनालायझर. रक्तातील अल्कोहोल सामग्रीचा अंदाज घेण्यासाठी एक उपकरण आहे. 3. अनिवार्य चिन्हे. रस्ते वापरकर्त्यांना विशिष्ट कायदे आणि नियमांबद्दल माहिती देण्यासाठी वापरली जाणारी चिन्हे. 4. रहदारी शिक्षण.
रहदारीमध्ये सुरक्षित सहभागासाठी ज्ञान, कौशल्ये आणि दृष्टिकोन शिकवते आणि सुधारते. ड्रायव्हिंग लायसन्स एखाद्या व्यक्तीला मोटार वाहन चालवण्यासाठी परवानगी देणारे कागदपत्र. वाहतूक शिक्षणाची गरज. जसे जसे तरुण अधिक स्वावलंबी होतात तसतसे त्यांना अधिक धोक्यांचा सामना करावा लागतो. किशोरवयीन मुले हा रस्त्यांचा वापर करणाऱ्या लोकांचा एक महत्त्वपूर्ण गट आहे. रस्ते अपघात हे गंभीर जखमी आणि मृत्यूंचे प्रमुख कारण आहे याची जाणीव अनेकांना नसते. अपघात रोखण्यासाठी त्यांना रस्ते सुरक्षेचे सर्व नियम स्पष्टपणे शिकवणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी, गोंधळ. सकाळी शाळेत जावं लागतं. उशीर झाल्यामुळे आपण ते गमावू शकता. वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थी, कामगार, शिक्षक, डॉक्टर सर्वांनाच बसतो. पदपथ पादचाऱ्यांसाठी असतात, पण काही वेळा त्यावर गाड्या धावतात. नो पार्किंग झोनमध्ये मोकाट, बेघर जनावरे, विक्रेते आणि पार्क केलेल्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. अधिक लोक आणि गाड्या असल्याने रहदारी वाढली आहे. अपघात टाळण्यासाठी नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता. विनापरवाना वाहन चालविणे बेकायदेशीर आहे. परवाने 2 प्रकारचे आहेत, 1 शिकाऊ आणि 2 कायम. शिकाऊ परवाना तात्पुरता असतो आणि आपल्याला 6 महिन्यांपर्यंत वाहन चालवणे शिकण्याची परवानगी देतो. 1 महिन्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करू शकता. शिकाऊ परवाना मिळवण्यासाठी रहिवासी आणि वयाचा पुरावा द्यावा. विनापरवाना वाहन चालवणे हा गुन्हा आहे. 50 सीसी घनक्षमता पेक्षा जास्त वाहने चालवण्यासाठी आपले वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि वाहतूक वाहने चालवण्यासाठी 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणे आवश्यक आहे. परवाना मिळवण्यासाठी फोटो आणि माहितीसह फॉर्म 1, 1A, 2 आणि 3 भरा. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर लर्नर टेस्ट आणि कलर ब्लाइंडनेस टेस्ट घेण्यात येणार आहे. जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला शिकाऊ परवाना मिळेल. कायमस्वरूपी परवाना मिळवण्यासाठी तुमच्याकडे वैध शिकाऊ परवाना असणे आवश्यक आहे. शिकाऊ परवाना मिळाल्यानंतर 180 दिवसांच्या आत अर्ज करा.
वाहतुकीचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. मद्यपान करून वाहन चालवणे. मद्यपान करून वाहन चालवणे मित्रांसोबत पार्टी करणाऱ्याचा आनंद लुटणाऱ्या 28 वर्षीय मुकेशला सुखरूप घरी जाण्याची चिंता सतावत आहे. वाहतूक पोलिसांची उपस्थिती त्याला अस्वस्थ करते. दारू पिणारे अनेक जण आता पार्ट्यांमध्ये जाण्याचा पुनर्विचार करत आहेत. ब्रेथ ॲनालायझर श्वासाचे विश्लेषण करून शरीरातील अल्कोहोल शोधतात. पकडले गेल्यास वाहन जप्ती, पकड, न्यायालयातील उपस्थिती आणि दंडाला सामोरे जावे लागते. ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करणे. जर कोणी मद्यपान किंवा जास्त प्रमाणात अंमली पदार्थाचे सेवन केले, धोकादायकपणे वाहन चालवणे, नोंदणी नसलेले वाहन वापरले किंवा वाहनाने कायदा मोडला तर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेऊ शकते. ट्रॅफिक चिन्हे. 1. अनिवार्य चिन्हे. भारतात अनिवार्य रस्ते चिन्हांमध्ये थांबा, गिव्ह वे, नो एंट्री, नो स्ट्रेट, वन वे, हॉर्न नाही, पादचारी नाही, सायकल नाही, उजवे वळण नाही, डावा वळण नाही आणि यू-टर्न नाही. दोन. माहिती चिन्हे. दिशा, अंतर, चिन्हे इत्यादी देणारी रस्त्याची चिन्हे. ते आयताकृती असून विविध रंग आणि चिन्हे असतात. तीन. सावधगिरीची चिन्हे. पादचारी क्रॉसिंग, अरुंद पूल किंवा पुढील शाळा यासारख्या रस्त्यावरील किंवा जवळच्या संभाव्य धोक्यांबद्दल चेतावणी चिन्हे वाहन चालकांना सावध करतात. ते सामान्यतः त्रिकोणी असतात. लाल सीमा आणि पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळे चिन्ह असते. नोंदणीची आवश्यकता. वाहन चालवण्यापूर्वी आपल्या मोटार वाहनाची नोंदणी करा. तात्पुरत्या नोंदणीसाठी विक्री, रस्त्याची पात्रता, विमा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि पत्त्याचा पुरावा या प्रती द्या. त्याच प्रमाणपत्रासह कायमस्वरूपी नोंदणीसाठी महिनाभरात अर्ज करा. रोड मार्किंग चिन्हे. रस्त्यांची माहिती देऊन, गोष्टी स्पष्ट करून आणि गोंधळ टाळून वाहन चालक आणि पादचाऱ्यांना रोड मार्किंगची
मदत होते. रस्त्यांची विभागणी. 1. फुटपाथ. रस्त्यांच्या दुतर्फा लोकांना चालण्यासाठी एक रस्ता. त्याची रुंदी सुमारे 2 मीटर आहे. 2. दुभाजक. सिमेंटच्या स्लबचा वापर करून रस्ता 2 भागात विभागला जातो. 3. क्रॉसिंग. पादचाऱ्यांना, वॉकर्स, व्यस्त रस्ते सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग ही निश्चित क्षेत्रे आहेत. ट्रॅफिक सिग्नल. ट्रॅफिक लाईट हे रस्त्याच्या चौकातील एक उपकरण आहे जे वाहन चालकांना कधी जाणे सुरक्षित आहे हे सांगते. संकेतांचे अनुसरण करा. लाल म्हणजे थांबा, केशरी म्हणजे तयार व्हा आणि हिरवा म्हणजे जा. रस्ता सुरक्षा. भारतात जागतिक स्तरावर 2ऱ्या क्रमांकाचे रस्त्यांचे जाळे आहे, परंतु वाहतुकीच्या नियमांविषयी जागरूकतेच्या अभावामुळे अनेकांचा मृत्यू होतो. निष्काळजीपणा, खराब रस्ते, असुरक्षित वाहने, सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष, कमकुवत कायद्यांची अंमलबजावणी आणि अपुरी आपत्कालीन मदत या मुख्य समस्या आहेत. पादचाऱ्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी खालील पावले महत्त्वाची आहेत. खालील नियमांचे पालन करावे. 1. फुटपाथवरून चालणे. फुटपाथ नसेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूला चालत गाडी पहा. 2. रात्री शहराबाहेर फिरताना चमकदार रंगांचे कपडे घालावेत. 3. रात्री चालताना नेहमी टॉर्च आणा. 4. रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित जागा शोधा आणि ओलांडण्यापूर्वी दोन्ही बाजूंनी पहा. 5. गाड्या दूर असल्या तरी आधी जाऊ द्या. 6. सुरक्षित असेल तेव्हा रस्ता वेगाने आणि काळजीपूर्वक चालवा. 7. रस्ता ओलांडण्यासाठी क्रॉस वॉकचा वापर करा. 8. चालताना किंवा रस्ता ओलांडताना फोनचा वापर करू नका किंवा संगीत ऐकू नका. 9. रस्ता ओलांडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडे मदत मागावी. 10. मद्यपान करत असाल तर रस्त्यावरून फिरू नका. मोटारसायकलचे नियम. सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकल किंवा मोपेड चालवण्यासाठी तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. वाहन चालवण्यापूर्वी आपल्याकडे विमा आहे याची खात्री करा.
सुसज्ज हेल्मेट घाला आणि योग्य सीटवर फक्त एका प्रवाशाला घेऊन जा. निष्कर्ष. शेवटी ट्रॅफिक एज्युकेशन हे आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे कौशल्य आहे. यामुळे आमची आणि रस्त्यांवरील इतरांची सुरक्षितता सुनिश्चित होते.